हे बघा सतीश जाधव आम्ही गुढीपाड्यासाठी आम्ही मानगा काढायला जात आहे रानामध्ये. सतीश जाधवची चप्पल तुम्हाला दाखवतोय. चप्पल बदलायला नाटक करतोय, खोटं बोलतोय. हे बघा हे बघा चला छोटी गँग आहे आमची. नको तुम्ही नको हे आमची आणि आहे. पाणी घालत आहे झाडांना. झाडे लावा, झाडे जगवा. बघा इथे पावसामध्ये आम्ही खेकडे पकडतो. या साईडला पुरे जे आहेत ना इथे हे पुरे खेकडे पकडतो पावसामध्ये. मासे वगैरे आम्हाला भरपूर भेटतात या ह्याच्यात फळामध्ये. हे बघा इथून ते त्या साईडला वर त्यागंत जातो, रानेवाडे त्यागंत मासे पकडायला, कुर्ले पकडायला मासे. सतीश जाधव येत आहे. हे आमचे कुत्रे आहेत. विकी माझा हा बघा, ह्याला तुम्ही बघितलंच असेल भरपूर व्हिडिओमध्ये. तो आमच्या मागूनच असतो माझ्या, मी आल्यानंतर. हा बघा चप्पलवाला, चप्पल बदलून आलाय. हे बघा सतीश जाधव. हे बघा चप्पल दाखवत आहे. दाखवा आणि एकदा. टॅडांग टुडुम. तो बघा गड. जास्त मोठं नको हा पाहिजे पा. योगेश जाधव गुढी पाडव्यासाठी मानगा काढत असताना आमच्या बेटीतले मानगे काढायला आले आहेत. हे आमची बेट आहे, बेटीमध्ये लावलेली मानग्यांची बेट. आणि तिकडून तुम्हाला दिसत आहेत मिथुन जाधव. त्याला पाठ भरून आहे. येतो मेले काय पाचार पाचा तुका करू घ्या ना. काढ मरे मेल्या तो पाळ तुझ्याकडे असा घालता. आधी कर तरी तयार. काय तर ह्या पाळा एकदम मोठा. हा डोक्याला आलंच तर. तो आमचं एक काढलं ना त्यांनी. बरोबर काढला मरे. बसल्या हुशार तो. बस कस काढला वाकडा असावं. काम का मरे तो माझं माका सतल्याक काढून या. सतल्याचा ओढू द्या बटा ओढू द्या. खयचो काढतो बरोबर. पाळे पैतो दे काय आमचं मेला माझी सवय तुटली रे. मुंबई घाततो ना आता. आमचा काय जास्त मोठं नको वाकडा मध्ये नाही वाढ लावतोय रे ती. तितकं धनतलंय ती असा नाही हाल. मी म्हटलं सरळ आग मरे. हो बो हो मित्र आहे बरं सरळ तो प्रवीण तोडता शिकलो तो कोण मधलो तो जाड रे बरोबर. फिमेल आहे काढू हे वाकडा विकडा काय ना काढ. मी घेतले ऐतो काय भरतो का काका इतकं तो रे. वाकडो दामर इथं सुद्धा. होय वाकडो असा नाही. असं वाकडो असं
तर मित्रांनो आज गुढीपाडव्यानिमित्त लागणारा मानगा बांबू तो बांबू नेण्यासाठी आम्ही आलो आहोत जंगलामध्ये नाही आमच्या नदीमध्ये. आणि हा योगेश जाधव आहे. बरा आहे. ही बांबूंची बेट. ही रिमोट म्हणतात. रिमोट. हा रिमोटचं रिमोट काय रे? रिमोट. हे बघा हे फळ आहेत. हे खायचं असतं आतमधलं. असं पिकल्यानंतर हे खायचं असतं आतमधलं. चांगलं लागतं, गोड लागतं. हे बघा मी आता खात नाही कारण हे पडलेलं आहे म्हणून मी खात नाही. वर माझा हात पोचत नाही, वर लागलेत ते भरपूर बघा. आणि त्यात कासव वगैरे असतात. हे बघा मला दाखवू शकतो तुम्हाला. आतमध्ये कासव असतं. दाखव तुम्ही असेल तर काढून दाखवू शकतो. आता नाही येत आतमध्ये गेले. हा चल सरळ आणि वाकडं. एका वाकडं गावला ना. नाही बरोबर तुझं. पहिला आमचा कसा आमची लाटर झाली आज केला ना तर चला असं पाय घेतलं रे. काका नाटक भारी केला मरे. हे बघा आंबो पण घेते. ढीक लागत बरं तो. ढीक लागत बरं काहीतरी. खोट घालचलंय बघ एक दिवस. होला काय रे होय मेल्या हो बुक नाही रे काय हो ते बघून जाऊचं काय रे. हा आजाचे कान मोठे तुझे नान कसे. हा आज आता मी ते हत्ती होता. दात ढकल दात पडलो का तो. आजाचं पाकिट आज थंडा आज टाके मर थंड पैसे 4-5 जणांचं किती पैसे 100 रुपये दिला झालं 100 नाही 100 रुपये मी मस्त मी मला मत आहे मुंबईत राहून कमाना देत रागा आजाचं कसं बघा हे बघा ठीक आहे. दुसऱ्या खिशात असं खिशा हेळ पण गुढीपाडवा सण होता म्हणून आलेले आहेत. आणि आज आम्हाला तो मुंबईमध्ये असतो परत आलाय गुढीपाडव्याला स्पेशल ब्लॉग करायला आलाय. डुमडुम डुम टाळा डुमडुम टाडाव डुमडुम टाळाव डुमडुम टाळाव. सावन का महीना लगन चर चोरा. चोर नाही रे बाबा कोर. चोर नाही रे बाबा कोर. काव पडे पण काव पहिली मजा होती. आता म्हणते ना आता कसं काम घरदार त्यावेळी ना पैसा नव्हता पण मजा होती. मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत जाधव. सध्या मी माझ्या गावी आलो आहे. माझं गावाचं नाव शिरशिंगे. हे सह्याद्रीच्या कुशीम माझं या सह्याद्रीच्या कुशीम माझं एक लहानसं गाव शिरशिंगे. आता आम्ही असं चाललो आहोत त्या नदीमध्ये असं फिरत हा आमच्या गावचा बंधारा.
ॲक्च्युली याचा उद्देश असा आहे की आता उन्हाळ्यामध्ये पाणी पाहिजे गुरांना पिण्यासाठी पाणी, शेतीसाठी पाणी, यासाठी आम्ही पाणी साचवून ठेवलं आहे. आणि हे बघा ही आमच्या गावची रेती. सांगण्याचा उद्देश आहे की आम्ही सहसा कोकणामध्ये आम्ही रेती विकत घेत नाही, आम्ही हीच रेती आमच्या बांधकामासाठी वापरतो. आणि हे जे आहे ना हे कोणीतरी मला वाटतं ही लाकडं ठेवली आहेत जाण्यासाठी. सध्या कसं गॅस महाग झालेत ना, आता गॅस पण सापडत नाही, त्यामुळे कसं आम्ही आता त्यांनी हे दाखव ना कसं बुकिंग करून ठेवलंय ते काय केलेलं हा सिस्टम बघा हे बुकिंग करून ठेवलं आहे. कसं बुकिंग करतात असं बुकिंग करून ठेवलं आहे म्हणजे जेणेकरून हे कोणी चोरी करू नये आणि ते चोरी पण होत नाही. आणि चोरी पण होत नाही सध्या. हे कोकणचं आमच्या वैशिष्ट्य आहे. चवळी 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 ओके चवळी बॉस. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत नदीच्या बाहेर आमच्या घरी जायला आणि वाटेमध्ये तुम्हाला आता मी चवळीची शेती दाखवणार आहे. आमचे बबन जाधव मुंबईहून आले आहेत, ते आता तुम्हाला चवळीची शेती कशी केली जाते आणि कशी असते ते दाखवलं जातं. मित्रांनो ही आहे चवळीची शेती. ही चवळी, या चवळीच्या शेंगा आहेत. चवळीच्या पानात सांगायचं वैशिष्ट्य झालं की ही पानांची पण भाजी बनते. ही आमच्या कोकणामध्ये पालेभाज्या पण आम्ही विकत खात नाही. हे अशा तुम्ही पालेभाज्या पुरे बाबा लोक काही घालते हे बघा, या पालेभाज्या तुम्ही भाजी करू शकता घरी घेऊन. या शेंगा आहे चवळी शेंगा. सध्या या थोड्या अजून कोणाची गरज आहे, या पिकायचे बाकी आहेत. पिकाच्या बाकी आहे. हे बघा ही शेती चवळीची शेती आहे. मित्रांनो हे बघा हे आमच्या गावाची तोतापुरी आंबे आहे. हे बघा मित्रांनो झाड किती लहान आहे आणि किती बघा आंब्याची छान फळ लागली आहे. एवढं छोटं झाड आणि फळं बघा किती छान फळ लागली आहे. तुम्ही पण आंब्याची शेती करू शकता. हे तोतापुरी आंबे आहेत मित्रांनो आमच्या कोकणामधील. चला बाय बाय. हे आमचे बघा आमचे अम्मा वाईक वाईक. हे आहे कुळी 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 काय कळत नाही रे कुळीत. मित्रांनो हे आहेत कुळीत. याचे आमटे पण छान बनते आणि आम्ही याचा वापर करतो पिठीसाठी. पिठी मतलब उद्याची पिठी. बांधून पिठी करू बाई. गावठी कुळीत कुळजाची पिठी पाऊस पडलो म्हणजे खाऊ बरी. भाजून त्याची पिठी करून मस्तपैकी पावसात थंड लागला म्हणजे खाऊ गया. आगीची जरूरत नाही, आता गॅस नाही, चुलीवायला पिठला मस्त की कुळीत खाऊ. हे आमचे काका आहेत. आमचे अम्मा आहेत. त्याचं नाव आम्ही बायू आहे, प्रेमाने बायू म्हणतो आम्ही. बायू म्हणतो. हे बघा हे गावचे आमचे अण्णा कधीच पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात कधीच चप्पल घालत नाही. कधीच चप्पल हे कधीच घालत नाही. कुठे फक्त जायचं असेल तेव्हा चप्पल घालतात. उलटात पण ना रानात पण गेले ना तरी चप्पल घालत नाही. अण्णा अण्णा कितके वर्ष आले ते चप्पल घालूक नाही. खूप आता ते घालतोय खडे जात आहे तो आडी फाडी कसल्या नाही तर चप्पल घालत नाही. हे बघा इसराने ते खडे घालून कडे या विचारलं कडे आली 4 दिवस ह्याच्यात पाटे शिंगणात बघलं पाटेल्या ना आता हा. पाटेला मी घालतात. बंधू गेले होते गडावरती आणि यांना माव चावलं होतं.